येरळ परिसरात प्रचंड वणवा, हजारो झाडे, मैदानातील गवत जळून खाक, 50 एकरामधील गवत झाडे जळून खाक। रायगड ओवी न्यूज, सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक। दिनांक 6 मार्च 2026 रोजी सकाळी 7 नंतर कुंडलिक नदीच्या मार्गाकडून येरळ गावच्या वेशीपर्यंत आलेल्या वणव्याने परिसरातील 50 एकर जमिनीवरील मैदानातील गवत झाडे जळून खाक झाली आहेत। हा वणवा विजयविण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या जीवाची भाजी लावून वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। या वणव्यामुळे फळ देणारी झाडे तसेच मैदानातील गुरांच्या वैरणीचा गवत अक्षरशः जळून खाक झाल्यामुळे आता गुरांच्या वैरणीचा ज्वलंत प्रश्न बळीराजाला पडला आहे। त्याचप्रमाणे फळ देणारे वृक्षही जळून खाक झाल्यामुळे बळीराजापुढे मोठा गंभीर प्रश्न उभा आहे। गेल्या वर्षी अशा प्रकारचा वणवा लागून मोठी हानी झाली होती। यावर्षी या गोष्टीची पुनरावृत्ती झाली आहे। वन खात्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरवर्षी वारंवार लागत असलेल्या वाढव्यामुळे ठोस पावलं कधी उचलली जाणार असे संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली। दरवर्षी लागणाऱ्या वणव्यांची कोणी दखल घेतली नाही तर हिरवीगार जंगले नष्ट होतील। गुरांच्या बहिणीचा मोठा प्रश्न बळीराजापुढे उद्भवेल। हजारो वृक्ष आगीच्या भक्षस्थानी जातील आणि उजाड माळरान निर्माण होईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। येरळ सुतारवाडी पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। रायवी आंबे काजू फणस, गुरांचा चारा मोठ्या प्रमाणावर जळून खाक। नुकसान झालेल्या जमीन मालकांची नावे पुढीलप्रमाणे: हरिश्चंद्र कुर्ले, गोपीचंद कदम, हरिश्चंद्र कदम, बळीराम आयरे, सुरेश मोरे, शिवराम कदम, दयाराम महाडिक, राकेश कुर्ले, दिनेश मोरे, प्रसाद मोरे, माणिक मालुसरे, नितीन जाधव, रमेश मोरे, नारायण कदम, राजन आयरे, विनोद महाडिक, बाळकृष्ण आयरे इत्यादी। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत। रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।